काल इगतपुरी येथे विसावलेला किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं जे लाल वादळ आहे ते आता आपल्याला मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण होताना दिसत आहे। या काल गिरीश महाजन यांनी यांच्याशी चर्चा केली होती, मात्र हे जे पदाधिकारी आहेत हे एकीकडे चर्चा आणि दुसरीकडे जे आहेत ते आपली मार्गक्रमण असल्याच्या ह्या त्यांच्या निर्णयावर ते ठाम आहेत। आता थोड्याच वेळात हा जो मोर्चा आहे हा ठाणे जिल्ह्यात दाखल होत आहे। इगतपुरी येथील जुन्या कसारा घाट परिसरातून हा मोर्चा आता मुंबईकडे रवाना होताना आपण बघत आहोत। काही वेळापूर्वी प्रशासनाने हे जे यांचे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती, मात्र हे पदाधिकारी एकीकडे चर्चा सुरू राहील आणि दुसरीकडे जे आहे ते आम्ही मार्गक्रमण करू ह्या त्यांच्या निर्णयावर अजूनही ठाम आहेत। बऱ्याच गेल्या 3 दिवसांपासून जवळजवळ 100 किलोमीटरचं अंतर पार करत हे जे किसान लॉंग मार्चचे आदिवासी बांधव आहेत हे आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। जवळजवळ 100 दिवसांचा पुरेल इतका शिदा यांच्याबरोबर आहेत। या किसान लॉंग मार्चमध्ये पाहिलं तर महिला, लहान मुले मोठ्या प्रमाणात जे आहेत सहभागी आहेत आणि जवळजवळ नाशिक जिल्हा पोलीस ठाणे असो आणि ठाणे जिल्हा पोलीस ठाणे असो या सर्वांनी येथे मोठ्या प्रमाणात जो आहे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आपल्यास पाहावयास मिळत आहेत। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।